नाम साराचे ही सार नाम साराचे ही सार शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर शरणागत यम किंकर उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्रमौळी नाम जपा चंद्रमौळी नामे तरला वाल्हा कोळी नामे तरला वाल्हा कोळी नामे तरला वाला कोळी नामे तरला वाला कोळी उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम म्हणे वर्णू काय तुका म्हणे वर्णू काय म्हणे वर्णू काय तुका म्हणे वर्णू काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम हे उत्तमा उत्तम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम प्रस्तुत प्राप्त भंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 306व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. जगद्गुरु तुकोबाराई या अभंगामध्ये म्हणतात, नाम साराची ही सार म्हणजे साराहून सार काय आहे तर नाम आहे. आणि नामधारकाला शरणागत येतो कोण? यम. आणि यम किंकरही होतो म्हणजे सेवकही म्हणतो. एवढा नामधारकाचा महिमा बरं काय. ऐसा नामाचा महिमा तर झाली बोलायाची सीमा. आता उत्तमहून उत्तम अशा प्रकारचं नाव भगवंताचं आहे ते पुरुषोत्तम. उत्तमाहून उत्तम आहे, चांगल्याहून चांगलं, चांगल्याहून चांगलं. चांगलं म्हणजे उत्तम, आणि त्या उत्तमाहून चांगल्याहून चांगलं, आणि त्या चांगल्याहूनही चांगलं नाम आहे असं आहे. म्हणून भगवंताचं नाम चांगलं आहे असे पटवून द्यायले तुकोबाराय. आता ते नाम कोणी घेतलं त्याचे पुरावे दाखल तुकोबारायांनी इथं सिद्ध करून दिलं. मग या लोकांचा उद्धार, कोण्या लोकांचा उद्धार झाला? चंद्रमौळी आणि वाल्हा कोळी हे दोघ जण. आता तसे अनेक उद्धरले, हजारो लाखो करोडो नामानं उद्धरले, त्याच्याबद्दल वाद नाही. पण इथं प्रामुख्यानं चंद्रमौळी आणि वाल्हा कोळी हे दोन नावं सांगितली. चंद्रमौळी भगवान शंकराचं नाव आहे. मौळी म्हणजे मस्तक, आणि चंद्र धारण केल्याच्या मस्तकावर त्यांनी अर्धश्चंद्र, पूर्ण चंद्र नाही, अर्धश्चंद्र, आणि असा अर्धश्चंद्र भाळी आहे म्हणून त्यांचं नाव चंद्रमौळी. म्हणून तर जटाजूट गंगा अर्धश्चंद्र भाळी आणि तिजा नेत्र ज्वाळी जात वेध. हे वर्णन नामदेवरायाने एका अभंगामध्ये केले बरं काय. मला वाटतंय ते पार्वतीचा पती योगीराज नाही काय, काय तयाच्या पाया माझे दंडवत घडो आणि प्रीत जवळ नामी. जटाजूट गंगा अर्धश्चंद्र भाळी तिजा नेत्र ज्वाळी जात वेध नाही ना. कंठी काळकूट डौर त्रिशूळ हाती सर्वांगी विभूती शोभतसे. गजचर्मधारी स्मशाने राहिला संगे भूत मेळा विराजित. नामा म्हणे नामे नासून ह्या पापन करी सुखरूप भक्ता लागी. असा भगवान शंकर आणि त्याचं वर्णन नामदेवराय, तुकोबाराय, बरेच काही संत सगळे, ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन महादेवाचं. कारण काय महादेवाची परंपरा त्यांची गुरु परंपरा आहे.
आदिनाथ उमा बीज प्रगती मच्छिंद्राला झाले सदस्थिती नाही. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. काय ही सगळी परंपरा कोणाकोण आली ज्ञानाची? मला वाटते भगवान शंकरा. आणि भगवान शंकर ज्ञानाचं मुख्य दैवत आहे. योग्यांचा योगीराज, सगळ्याचा योग्यांचा ध्रुजटी मुख्यमणी मुकुटमणी आहे भगवान शंकर. मोठे योगीराज आहेत ते योगीराज. हो. आणि मग असे योगीराज भगवान शंकर आहेत बरं. हो. त्यात पुन्हा नामाचे धारक आहेत, वैष्णव आहेत. वैष्णव कोण? भगवान शंकर वैष्णव आहेत. हो. नवे नवे पहिली पंढरीची वारी करणारे भगवान शंकर. पहिली पंढरीची वारी. ओम नमो शिवादी कावळ घेतली खांदी मिळाली संत मांदी त्याचे रजरोनी वंदिरे शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडी आरे दळ 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 दुळ 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 पळ सुटला कळी काळा बापुडी आरे. असे भगवान शंकर पहिली पंढरपूरची वारी करे. लक्षात ठेवा. पहिली वारी पंढरीची कोणी केली? महादेवानं केली. आणि मग त्यांचं ध्येय आहे पांडुरंग. महादेवाचं ध्येय काय? हा ना. मग हाय ना वर्णन की तिरशूळ डमरू घेऊन आला. हा दादाजीला घे. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड पाळी दाटला. हा वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात सुखसंकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाड आडोनी मुख पाहती जगदीठी. सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ रुक्माबाई माते उठवा नाही रुक्माबाई माते वेगी उठवा घननीळ. रंभाजिक नाचनी पुढ्या उभे जोडोनी हात तुळशी डमरू घेऊन आला गिरिजेचा. पंचप्राण आरत्या घेऊन या देवस्त्या येती भावे ओवाळी ती राही रुक्माईचा पती. बरोबर आहे. त्याच्या पुढे या कुठले कुठे चाललंय ते? अरे वा. चौयुगाचा नामा भक्त नाही 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 कोणतं अनंत अवतार नाही हो. येळवणी काही व्याप म्हणून अनंत अवतार घ्यायची भक्त कारण महाराज बघा तुम्ही आता मारे पेढे आपले अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनाला उद्धरणे चौयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी. नसलं तर हे पाठी मागे हे नसलं तर लागले. हा हरकत नाही. हे नसलं तर फिसकल हेच फिसकून गेला ते महाराज. हा अनंत अवतार आहे हे फिसकल हे अनंत अवतार घेशी भक्त बरोबर फिसकू द्या व्यवस्थित बघू बघू घेऊन याला गिरिजेचा. म्हणजे पहिली वारी कोणी करते मग? बरोबर आहे ना. हे काय का आता मग भगवान शंकर पंढरपूरला आले यात्रेला. आषाढी पार्वती आई साहेब म्हणून लागल्या मला यायचे. ते म्हणजे गिरिजे लय गर्दा असते आषाढी वारीला. माणसाला जागा पुरत नाही. त्याची स्कूटी देव सगळे सिद्ध मुनी ऋषी आणि हे पुन्हा प्राकृत माणसं तुमच्या आमच्यासारखी वारकरी. हा दाटो होतो दाटवा. आणि त्या दाटव्यात तू येऊ नको गर्दीत आरवाडी जाऊ कुठं पंढरीला वारीला नको. नाही नाही मला यावंच वाटायचं. मग गणपती बाप्पा कार्तिक नंदिकेश्वर पार्वती जगदंबा सगळ्याला सगळे आला डाकलं घ्यायचं कुठून यायला सांग. तिकडून आले वरला कोण हा वरला कोण आले महाराज वरलाकडे रोडनं वाखरी रोडनं ज्ञानोबरायचा सोहळा व्हायला आणि हे सगळा गर्दा गर्दा. महाराज काय गर्दी झाली म्हणतात. ह्या भेट झाली माणसांची. दाटवा 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 झाला. आणि मग धक्क्या बुक्क्यात ती बाई आरबळली ना. कोण? अगो माय म्हणली लईच गर्दा माय. तुला म्हणलो होतो म्हणले येऊ नको म्हणून. आता मी इथं थांबते म्हणजे तुमचे तुम्ही जाण दर्शन करू मला नगर इतक्या गाडीत मला नको. ती बसली पद्मताळ्याला आहे ना. ती पद्मताळ्या हा अवरला कोण हा तिथंच बसली. हा रेल्वे स्टेशनला जातो. हा कुठं बसला नंदिकेश्वर गणपती पुन्हा दरवाजापर्यंत आला. दरवाजा महाराज
म्हणजे भगवान शंकर पहिली वारी करतात पंढरीची असे चंद्रमौळी आणि सतत त्या भगवंताचा नामाचा जप करतात महादेव म्हणून नाथ महाराज म्हणले नाही की अभंगामध्ये तेव्हा तुम्ही महादेव विष्णू याच्यात भेद करू नका. काय विष्णूची सेवा करताना महादेव कमी लेखू नका. हो या वैष्णव लोका निंदी सदाशिव त्याचे न पाहावे वदन मूर्खाहुनी मूर्ख जाण भक्तीचा सोहळा सेवे दावीला सकळा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. काय म्हणले शिरोमणी महादेव. ऐका ना. हो या वैष्णव म्हणजे वैष्णव होतो मी वैष्णव म्हणतो बरोबर आहे आणि महादेवाची निंदा करतो जर करीत असेल तर. नाथ महाराज म्हणले हो या वैष्णव जो का निंदी सदा शिव त्याचे न पाहावे वदन. त्याचं तोंड बघू नका म्हणले. कोणाचं वैष्णव निंदकाच. वैष्णव असतो तुळशीच्या माळावर जो पुण्य गंध लावतो पंढरीची वारी करतो आणि तुळशीला पाणी घालतो तुळशी महादेवाला विष्णूला वाहतो एकादश धरतो तो वैष्णव आहेस मान्य करू आम्ही. पण महादेवाची निंदा करतोस तुला कळतंय का काही. कोण म्हणू लागले एकनाथ हो या वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे न पाहावे वदन. काय मूर्खाहुनी मूर्ख जाणं मूर्खाहून मूर्ख आहे ते बरोबर ठीक. अरे भक्तीचा सोहळा शिवे दावीला म्हणजे भक्ती कशी करावी भगवंताची हे कोणी दाखविलं धुळझट. सगळ्या भक्तात भक्त अग्रगणी वैष्णव कोण आहेत म्हणून तर एका जनार्दनी वैष्णव तर शिरोमणी महादेव. सगळ्या वैष्णवात वैष्णव आणि धुर्जटी धुर्जटी. मग याही वरी पारता हा माझ्या भजनी असता हो तरी तया ते मी माता मुकुट करी. हो आहे ना. पण ते नाही महादेवाबद्दल काय आहे का बोला. हा हे बोला आम्हाला महादेवाचं वर्णन चाललंय. वर्णन कोणाचं आहे महादेवाचं आहे की महादेवाबद्दल ज्ञानेश्वरीत असं वर्णन आहे का हे बोला. हा म्हणजे भगवंताची सेवा भगवान शंकरही करतो असं वर्णन यावं. आणि भगवान शंकर वैष्णव आहेत शुद्ध वैष्णव कोण आहे महादेव आहे. आणि सगळ्या भक्तीचा सोहळा त्यांनी दाखविलाय आपल्याला सगळ्याला. असे भगवान शंकर आहेत आणि असे भगवान शंकर आहेत त्यांना नाव चंद्रमौळी गंगाधर हे गुरुजीचं नाव त्याच्यानं भक्त आहेत ना ते नाव ते गंगाधर. काय गंगा नाही गंगा डोक्यावर धारण केली त्याचं नाव काय गंगाधर बरोबर आहे ना. गंगाबाई गंगेचं नाव आहे ते गंगाबाई. गंगा धारण करतो म्हणून गंगाधर. गंगाधर महादेवाचं नाव आहे. चंद्रमौळी महादेवाचं नाव आहे. धुर्जटी माझ्याचं नाव आहे महादेव. बरं काय किती नावं सांगू शिव असे कितीतरी नाव सांगता येतील. मला वाटतं शिव सहस्रनाम स्तोत्र आहे. कोणी आहेत का शिकणारे शिकवित इमानदारीने बोलायलो गात्या वाटतो महाराज ते स्तोत्र मी शिकलो. आधी विष्णू सहस्रनाम स्तोत्र. अरे विष्णू सहस्रनाम स्तोत्र तर बरेच ज्ञानेश्वरी पाठक आहेत आणि शुद्ध वाचणारे त्यांना येतच बरोबर आहे की विष्णू सहस्रनाम स्तोत्र. पण शिवसहस्रनाम स्तोत्र मी हट्ट धरला होता शिकवा म्हणून शिकवितो म्हणले मला शिकवितो म्हणले आणि शिकविलं. शिवसहस्रनाम स्तोत्र भगवान महादेवाच्या 1000 नावाचं स्तोत्र आत्ता आहे आपल्याकडे. हां शिकून घ्या. लय शुद्ध स्तोत्र आहे भगवान शंकराचं. त्याच्यात 1000 नाव आहेत. महादेवाला 1000 किती जसे विष्णूचे 1000 नाव आहे तसे यमुना सहस्रनाम स्तोत्र. यमुना माईचं सहस्रनाम स्तोत्र. यमुना माईचे 1000 नाव आहे. काय सांगावं तुम्हाला किती स्तोत्र. अहो जन्मभर तुम्ही आपण अभ्यास करायचा म्हणलं तरी सरणार नाही. इतका अभ्यास ज्ञान असतं पण कोण त्याच्याकडे लक्ष देत नाही. कोणी अभ्यास करायची प्रवृत्ती नाही. अभ्यास करायची प्रवृत्तीच राहिली नाही महाराज. अभ्यासू जिज्ञासू विद्यार्थी व्हाई गोष्टीत करीत नाही ना. व्हाई गोष्टच करणार नाही. अभ्यास 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 आपला अभ्यास अभ्यासात मग्न राहतो मग त्याची प्रगती होत असते. कोणाची प्रगती होती थोडीच आहे असे ना. मग महादेवाचे 1000 नाव आहेत महाराज. 1000 नाव. त्याला ईशान सुद्धा नाव आहे. ईशान हे नाव हो ना. ईशान नाव आहे. भगवान शंकराला खूप नाव आले आणि त्या नावाला अर्थ आहे. बिना अर्थाचं नाव नसतं. उगाचच नाव दिले असं मात्र नाही. असा चंद्रमौळी
म्हणजे आणि काय तमतत्व आहे. तमतत्व तमतत्व म्हणजे तमोगुणी. हो तमोगुणी सत्वगुणी विष्णू विष्णू, रजोगुणी ब्रह्मदेव ब्रह्मदेव हो. आणि तमोगुणी महादेव महादेव. असे त्रिगुणात्मक हे तीन आहेत. बरोबर आहे ना. त्यापैकी भगवान आणि मग हे तिन्ही भगवंताचे उपासक आहेत. तिन्ही विष्णू सुद्धा हम्म. त्या देवाचा उपासक आहे. पुरुषोत्तम आहे ना त्याचा उपासक विष्णू आहे, हो. ब्रह्मदेव आहे आणि महादेवही आहे. आहे. हे सगळे आहेत. आणि त्याचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये या देहाचं वर्णन करत असताना आणि भगवान शंकराचं वर्णन त्यात आलं. ते कृष्ण परमात्मा सांगू लागले अर्जुनाला, अर्जुना पार्थ आहे परिशिजे देह हे क्षेत्र म्हणजे बरं काय. आणि हे जाणे तो बोली दे क्षेत्रज्ञ येथे है ना. क्षेत्रज्ञ काय एवढं ज्ञानम येतच ज्ञानम मत्तम है ना. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निवृत्ते ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. बरोबर आहे ना. तर त्याच्यामध्ये वर्णन आहे. अरे ना हे क्षेत्र आहे भाऊ. आऊट हात मोठं हा आऊट हात 3.5 हाताचं आहे. हम्म. किती 3.5 बघा ना तुम्ही मोजून. 3.5 3 दिलं 4.5 हम्म. आणि पुन्हा अर्धा हात हम्म. असंच ना. मग 4.5 ना अर्धा हात म्हणजे किती झालं ईदभर हम्म. 9 इंच असं झालं ना. हो. मग 4.5 आणि त्याच्यात 9 इंच घातले 5.25 फूट. हम्म. मग किती आपलं एवढंच असतं. बघा बरं उंची मोजून. तितकं. तर कोणाचा 4 इंच 2 इंचाचा फरक पडतो. तेवढंच आहे ते. आपापल्या हातानं 3.5 हात आपल्या हातानं 3.5 हा. ज्याच्या त्याच्या हातानं हा. ज्याच्या त्याच्या हातानं 3.5 हा असा त्याचा अर्थ. हम्म. मग आऊट हात म्हणजे हो. मग हे शेत आहे. हम्म. आणि या शेतामध्ये शेती करणारा शेतकरी आहे. हम्म. बरोबर आहे. हम्म. आहे का नाही. मग शेतकरी कोणता आहे. जीव. जाणतो ते. हो हो पण जीव शेतकरी भाऊ. हो हो. जीव शेतकरी होई तर जीव शेतकरी. हम्म. त्याच्यामध्ये ते वर्णन की इंद्रिय बैलाची पेटी. हम्म. हो. काय हम्म. इंद्रिय बैल. हो इंद्रिय बैल आहेत भाऊ. हो. 5 ज्ञान इंद्रिय हो. 5 कर्म आहे. नाही हे बैल आहेत. हं. 5 ज्ञान इंद्रिय. हम्म. मागलचे उपकरण ते 5 म्हणजे 5 कर्म इंद्रिय ते उपकरण आहेत. हम्म. हे कसे वाहतो कशी शेती करतो हा जीव. त्याच्यामध्ये वर्णन आहे ना. जया प्राणाचे घरी अंगे राबती भाऊचारी देत म्हणायचा घरी कुळवाडी करू. बरं काय हे सगळं वर्णन या शेताचं आणि शेतकऱ्याचं केलं. आणि मग शेत आणि शेतकरी कळतंय ज्याला ते माणूस ज्ञानी. हम्म. हो. ह्या मताचं खंडन केलं. हा ह्या मताचं खंडन केलं. मोठ्या मताचं हे आता तुम्ही सांगायला कोणत्या. हे जीव हा शेतकरी करणारा मना आहे सावारी पुळवाडी. आणि मग काऊन खंडन केलं. ते कोणतं मत आहे? काय 2-4 मताचं खंडन आहे ना. अरे बाबा सगळ्याचे खंडन आहेत. असू द्या ना खंडन. त्यांनी खंडन मंडन मुद्दान केलं पण तेच अध्याय सांगायला पाहिजे. खरा तर मग ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय सांगायला पाहिजे म्हणजे यार निकाल लागेल. असं 1-2 वयान नाही निकाल लागणार तुम्हाला. जमणार. का लागेल का 2 वयान काय खंडन करावी तर. करणार. अरे हे जे स्थळ आहे याची स्थळाकारणे राज्य जिले ईशाने आणि गुंती जाणवणे स्मशाने वासू केलं. आतापर्यंत ह्याचे भाव कळले नाही कळले. हे शेतन शेतकरी याचा मेळ आणखीन कोणाला लागला नाही. आणि हे ज्याला कळतंय तो ज्ञाता. हे ज्याचा मेळ लागला ज्याला शेताचा आणि शेतकऱ्याचा. बरं काय शेत हे नाही शेत हे शेत आहे. हा असंबंध पाप पिके. काय काय पिकवायचे ते तुम्ही पिकवा. गांधरगोंडा पिकवा का पिकवा. होय कोणतं पिकवायचे. तिथला गांधरगोंडा काढायला इथला कामून काढणार सांग ना. इथला तर लय बोकारला तू यात. तिथलाच बसायला काढीत कुठला या काय रानातला. काय काढण्यातला काढावं लागेल. त्याच्याबद्दल हे काढण्याचा प्रयत्न करावा ना. आपल्याला जास्त काय पिकायले त्यानंच पिकायले ना. असंबंध पाप पिके. पुण्य कमी पिकायले आणि पाप जास्त. दोन्ही पिकतंय त्याच्याबद्दल वाद नाही. पाप आणि पुण्य पीक आहेत ते. पण त्यापैकी जास्त पिकते आपल्यात काय पाप पिकते. आणि मग पाप पिकते आणि पाप पिकल्यावर मग शेतात नाही पुण्यरूपी धान्य झाल्यावर मग ते सरकार
सरकार आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. तहसीलच फिटत नाही ना. काय गुरुजी? नाही फिटत. आणि तहसील नाही फिटल्यावर पहिले फिटत नव्हतं ना. आणि मग त्याच्या नंबर गेले, मग तुमचा नंबर जाणार आहे. हे जे नंबर आहेत ना शेतातले नंबर, आपला सावकार पुन्हा मिळायचा नाही नंबर. तहसील गेला, तहसील गेला. गच्चून कोणता? लांब आहे, हे त्याला नंबर. काय नंबर नाही ते भेटला. जाऊ द्या, टिकाला गेला चुलीत तर. हा, मग जाणार आहे, मग पुन्हा मिळावं ना आपल्याला. होय डिंगी आपा. अहो इकडले बाहेरले नंबर जाऊ द्या वाटतेत का? नाही. जीव सोडीत जीव सुटत सुद्धा म्हणते माणूस. काय अरे शेतही कुणाका पोरायला, पोरं शेतही कुणाका, काय माती खाताल का तुम्ही, असं म्हणते हो माणूस. त्याला वावर जाऊ दे, कमी रेल माणसाला जाऊ द्या वाटते वावर. नाही. खरं सांगा बरं, कमीनारला वावर इकावे वाटतेत का? आता त्याच्या बापाचे ज्याला काही कमी वेळच नाही त्याला काही काही वाटत नाही. होय उत्तम, तुम्हाला काय वाटत त्या काय बघा त्याला काय वाटलं नाही म्हणले, गेले बाबा. काय वाटलं नाही त्याला. हा का बापदादाला कमी, ज्यानं कमी येत त्यानं त्याला आवड वाटते, जाऊ दे वाटत नाहीत. बरोबर आहे ना? मग मला वाटतं हे आपल्याला मिळालेला नंबर ते चुलीत जाऊ द्या, बाहेर हे नंबर मिळालाय. मग हे शेत आपलं जाऊ द्यावं का? नाही. हा, हे नंबर आपल्याला कायम म्हणजे मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळावं. चांगला जन्म का वाईट आहे भाऊ? चांगलं आहे. चांगला जन्म. हा, चांगलं बी वाईट बी दोन्ही. नाही वाईट ते असं वागलं तर तणकड झाल्यावर वाईट आहे ना. जमीन चांगली, जमीन अरे काय म्हणायचे, ज्याला शेती होत नाही होय. त्याला शेती वाईट आहे का कशी? वाईटच. होतच नाही. काय करावं होय? आपल्याला धंदा होतोय का? नाही. बाया मिळाल्यात का? नाही. नाही. निर्मळ व्हायले का? नाही. नाही. मग परत पडायले, घातल्याला निघाना. मग त्याच्यासाठी शेती चांगली का? त्याच्यापेक्षा त्यानं कुठेतरी कंपनी कुठे नोकरी काय करावं, पोट बरोबर. याच्या नादी लागू नये. बरोबर आहे ना? मग तसंच मला वाटलं तुम्ही नादी लागू नये. डुकर कुत्र वाचलं जा की दुसऱ्या कंपन्या कंपन्या बकळ येतात. 84 लक्ष येऊन कंपन्या किती येतात? 84 लक्ष. हा? हो. कोणत्या? पुन्हा 1 कोटी एक आहे. हा चल द्या, तिकडेच कंपनी आहे ना. जा इथं तुम्ही राहायचे लायकीचे तणकटच लिहत नाही तुम्हाला तर. मग काय तुम्हाला जन्माला घालून उपयोग झाला भगवंताचा? सांगा बरं. तुम्हाला हे शेत दिलं तुमच्या हातात, हे त्याचा उपयोग नाही झाला. तुम्ही याला काय केलं? तुम्ही काय निगराणी केली नाही. एकंदरीत महाराज याची गुंती भगवान शंकराला कळली नाही म्हणले ज्ञानोबा. बघा ना इथं काय याचे स्थळाकार, याचे स्थळाकार. काय राज्य तेजीला ईशा नको म्हणला. कैलासात राहणं ते कैलासात राज्य सोडलं. राज्य सोडलं आणि गुंती म्हणजे ह्याच्यात गुताळा पडला. त्याला कळलं नाही, नको व्हा म्हणला, हे शेतच नको. हो, मग त्याच्यापेक्षा आपण मसनवाट्यात राहिलेलं राज्य सोडून दिलं आणि गुंती जाणवली स्मशाने वासू केलं. म्हणून मसनवाट्यात राहिले भगवान शंकर. जिथं जिथं स्मशानभूमी आहे तिथं तिथं ते राहतो. कोण? महादेव. बरोबर आहे ना? म्हणून पहिले मसनजोगी तिथंच उतरत होते. मसनजोगी कुठे उतरत होते? हा, खरा मसनजोगी उतरत नव्हता गावात. हा, मसनभूमीमध्ये राहत होते. हो पहिले राहत होते. हा, आता नाही. आता जोगीच राही नाही ते कोण आहे आपलं. आता तर भंगारचा धंदा करायचा मसनजोग्याचं पोरग सोनपेठचं माझ्याकडे येते म्हणून आहे. इथं आलं तर आश्रमात येईल तर हे ते कमान गावात ते लोकांचे तुकडे मुकडे होते, त्या पोराला देऊन टाकले. आवडगावात देत होतं आमचं लोकांनी यायला. मी लोकांना आता तुम्हाला मसून जाग्याचा सोनपेठच्या. आणि सोनपेठचा बाप त्याचा मला ते गंगारामाची अवलाद म्हणत होते. पहिला गंगाराम ही गाजलेला होता जुन्या काळात. जुन्या काळात होता हो. आपल्या बापाच्या लहानपणी काही काय असं मला नाही कळत होते. जादूगार होता म्हणून. नाही गंगाराम हा भेट होती. नाही गंगाराम होता म्हणतात. हो ना, गाजलेला होता गंगाराम. ते गंगारामाचे आम्ही नाचतोय पण तू असं म्हणत होती मागून मागणारे. आता ते मला वाटतं मागणारेच राहिले नाही. आता बघ ना, हे नातून काय मागतात का? आता हे दुसरा धंदा करायला बिचारे. आता हे ते बापदादा धंदा करत नाहीत, त्याला नग वाटते ते. आणि काय झाले हो, मिळून काय जेवारी मिळाली दोन पाहिल्या असं त्याला वाटायला. हिंडून बेदारी. पहिल्या काळात 30 मिळायचं दुर्मिळ होतं. कितीतरी किंमत होती त्याला, त्यानं कमी कमी त्या काळात. आणि आजच्या काळात ते महागाई झाल्यामुळं
दुसरीकडे 500 रुपये येर काय ठाकटूक केले तुम्ही राहिले काय बोलले ते 2 पाहिल्याच्यावर असं त्याला वाटायले अशातला भाग झालाय महाराज. स्मशानभूमीमध्ये जुने राहत होते जोगी. जोग्यामध्ये नमुने येत. मेन जोगी वेगळे, मसन जोगी वेगळे. ते तुमच्यातले कोणते होते आहेत ना आता आपले का आप्पा नाथ नाथपंथी हे नाथ जोगे. हा हे नाथ जोगी वेगळे वेगळे जोग्यांमध्ये काही वेगळे आहेत नाही का. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव ते माहित असं ना काकड्यात नाही हा म्हणाय पाहिजे. हे काकडा सगळा झाल्यावर म्हणजे भोपाळे आहे पांगोळ आंधळे झाले मग ते म्हणायचे जोगी. जोगी झाल्यावर पुन्हा पिंगळा येऊ तेव्हा पिंगळा येते काय हा खेळा येते नाही येते काही म्हणायचे मागून तुला उलवता पिंगळा. अहो हे महाराज जोगी ते भगवान शंकर जोगी. भगवान शंकर कोण आहे जोगी आहे. जोग साधावा उत्तम न करावे संसारिक कर. आम्ही झालो म्हणती जोगी झालो म्हणते आम्ही नाथ महाराजांनी कोरडे ओरडले त्या जोग्यावर आम्ही जोगी झालो म्हणतेत म्हणले. काय करत नाहीत म्हणजे शिव उपासना न करत नाही जंगम झालो म्हणते शिव उपासना न करीत पोटासाठी भिक्षा मागती शंख वाजविती घरोघरी भम 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 हे जी माय पोट भरावया फकीर झाला अल्ला अल्ला म्हणता जन्म गेला नसोनी दोष सांगी लाविला हाय दोष म्हणती की जी माय नसलेला दोष लावला म्हणले आम्हाला हाय दोष ते म्हणतात ना फकीर अल्ला अल्ला म्हणता जन्म गेला. हो मग आमच्यावर आला पुन्हा हरगाडा कोणाचा संताचा हरगाडा येत आहेत ते पोट भरावया कीर्तन करीत लोका अर्थ सर्व धाविती भाळे भोळे भोंदिती आपण वर्मनेन ती कीर्तनाचे किती माय म्हणजे की नाही ना महाराज काय म्हणले पोट भरावया कीर्तन करीत लोका अर्थ सर्व धाविती बरोबर आहे ना. दावी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा बरोबर आहे. दावी वैराग्याची कळा आणि भोगी विषयाचा सोहळा आम्ही असेच असं नाथ महाराज आम्हाला म्हणले म्हणून पोट भरावया कीर्तन करीती लोका अर्थ सर्व दाविती बरं काय भाळे भोळे भोंदिती आपण वर्मनेन ती कीर्तनाचे की माय बाप परद्रव्य परनारीसी विटाळ करावा निश्चयसी. लोकांच्या पैशाला हात लावू नये आणि दुसऱ्याच्या बाईला हात लावू नये बहिणी माईसारखं समजा काय म्हणून काय म्हणतात ते काय भाऊ हा परद्रव्य परनारीसी विटाळ करावा निश्चयसी ऐशी मर्यादा सांगती लोकांशी आपण तेच कर्म करीती की जी माय बाप. हेच पैसे कमवितेत आणि हेच बाया वागवितेत कोण कीर्तनकार. मग काय आता या कीर्तनकारला म्हणा असे कोण म्हणले सर्वावर छाठाके उडले कोणाला मोकळं सोडलं नाही महाराज. पुराणी काळात मोकळं सोडलं नाही. तुम्हाला रामायण सांगायला वरलाच नाही दणके दिले पण किती दणके दिले तर आपण खंबीर आहे भास्कर आपण काय बदलतोच होय नाही उठवू नका मजबूत झाकून घेते महाराज. एकंदरीत सगळ्यांवर ठेके उडले पंथ्यांवर पण आमचे भगवान शंकर हे खरे खरे त्यागी खरे योगी सर्वस्वाचा त्याग होते. आपलं वैभव सोडलं आणि सर्व सोडून बसवण्यात वास केला भगवान शंकरानं आणि त्या ठिकाणी बसून या भगवंताच्या पुरुषोत्तम नावाचा जप करतात. कोण महादेव म्हणून महाराज शिरोमणी आहेत महादेव शिरोमणी आहेत नामधारक आहेत सतत पुरुषोत्तम 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 कोण म्हणतात महादेव म्हणतात असं म्हणून नाम जपता चंद्रमौळी आणि मग नावाचा जप केला चंद्रमौळीनं म्हणून तरला म्हणजे उद्धरला मुक्त झाला. कसा झाला तो मुक्त तरणे वर लक्षात आलं की नाही तरणे आधार म्हणजे पाण्यावर तरणे तरंगणे न बुडणे आणि बुडणे म्हणजे त्या जलात कोण्या भव नदीत बुडणे आणि भव नदीत तरण जाणे. मग भव नदीतून भगवान शंकर तरले म्हणून त्यांचं नाव आहे भव. काय नाव आहे भव. त्यांच्या बायकोचं नाव आहे भवानी. भवाची बायको आहे म्हणून भवानी शिवाची बायको आहे म्हणून शिवानी. लक्षात आलं शिवानी नाव आहे कोणाचं पार्वती
भव शिव नाव आहे महादेवाचं, भव नाव आहे महादेवाचं, आणि भवानी नाव पार्वती. म्हणून तर काय मला वाटते भवम भवानी सहित नाव आहे ना, भवम भवानी. आणि भवानी सहित राहतो त्याच नाव आहे काय, आपल्या पत्नीला कधी सोडून राहत नाही म्हणून त्याचं नाव आहे. कोणतं नाव आहे ते? युग्म नाव आहे. युग्म कोणतं? महादेवाचं नाव आहे. बायकोला सोडून राहत नाही ते, मग त्याचं नाव काय? हा जगदंबा. हा जगदंबा. जगदंबा. जगदंबा ती आहे जगामध्ये जगाची आई म्हणून नाव आहे त्या देवीचं, पार्वतीचं जगदंबा. शंकर हाती. पण याचं नाव संगरहाती जगदंबा म्हणून त्याचं नाव आलंय जोडून युग्म नाव. सांब काय नाव आहे? सांब. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. ऐनावर मरण त्या शिवलामदात कुठं शेवटी शेवटी स्वस्तिक येतं ना ते. येतं येतं. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. श्री सांब. सांब म्हणजे स आंब. स म्हणजे आंबे सहित राहतो, आंबेला सोडून कधी राहत नाही म्हणून त्याचं नाव सांब. स आंब. स आंब नाम आंबा जगदंबा आणि तिच्या सोबतच असतो म्हणून त्याचं नाव सांब. म्हणून तर महादेवाचं एकटं हे सण त्या महादेवाच्या ह्याच्यात महालिंगामध्ये पार्वती महादेव दोन्ही आले ना. लिंगाची पूजा केली महादेवाच्या की दोन्ही आले. साळुंका ही पार्वतीची येवणी आणि विठुंबूल हे महादेव, आणि ते जोनी मिळून ते सांब. म्हणजे साळुंका मिळून आणि लिंग मिळून काय झाला आता? सांब झाला. असा हा सांब. बरं काय, एक कोणाच्या नावानं उद्धरला, कोणाच्या नावानं तरला? त्या पुरुषोत्तम. कोणाच्या नावानं? जे पुरुषोत्तम आहे इथं वर्णन केलेला त्या पुरुषोत्तम नावानं तरला भगवान शंकर. तरुण गेला चंद्रमौळी बिचारा. हो, आणि त्याचा गुंतारा निघाला. मग सम्राटात बसला म्हणून गुंतारा निघाला. हा, लोक स्मशानात जातात आणि तिथं जाऊन वैराग्य करतात आणि घरी आले की आणखीन विषयासक्त बनतात. हे महादेवानं ओळखीलं गड्या ही जागा चांगली आहे, इथं वैराग्य कायम राहतं, टिकून राहतं. आणि वैराग्य टिकविण्यासाठी तशा ठिकाणी राहावं लागतं. लक्षात आलं की नाही? हा, म्हणून सांगितलंय उगत नाही साधकाला साधना करायला, संती वसवीला ठाव जेत धैर्य होय उत्साह. बघा, योग कुठं करावा, योग कुठं करावा हे साव्याद्यात वर्णन केलंय. कोणतं ठिकाण निवडावं? संती वसवीला ठाव. ज्या ठिकाणी संत राहिले ते ठिकाण वैराग्यात असतही नाही भाऊ. इथं महात्मे राहिले, जगमित्र नागा, ज्ञानोबा राहिले आनंदीत. लक्षात आलं की नाही? हे असे जे स्थळ इथं म्हणजे संतांनी वसविलेले, संत राहिलेले स्थळ म्हणा की मोतीराम महाराज फळेकर त्यांचं स्थळ बी पवित्र. रंगनाथ गुरुजी परभणीकराचं रंगनाथ स्मारक आहे ना ते परभणीला. महाराज विरक्ती निर्माण होते त्या ठिकाणी गेल्या. त्या संतांनी वसविलेले ठिकाण आहे ना. संत ज्या जागेवर राहिले त्या जागेवर तुम्ही राहिले का तर तुम्हाला वैराग्य निर्माण होते. आणि वैराग्य साधकासाठी उपयोगाचे इतकं उपयोगाचे ना, त्याशिवाय साधक निर्मळ होतच नाही. साधक ज्ञानाने निर्मळ होत नसते. नाही, कदापि होत नाही. ज्ञानानं कदापि निर्मळ होत नाही. उलटा ज्ञानानं अभिमान वाढतोय त्याला. नित्यानित्य ज्ञानी अहंकाराची प्राप्ती. नित्य काय अनित्य काय असा जर तुम्ही विचार करत बसले आणि त्या अभ्यास झाला तर मी ज्ञाता अशा प्रकारचा गर्वाचा गडला चढण्याची शक्यता. पण त्याला शुद्ध करायला, साधकाला शुद्ध करीत असेल तर कोण करतं? म्हणून तर आहे. आणि हे वैराग्य कुठं मिळतं? संतांच्या संगतीत. इतर ठिकाणी मिळत नाही. संसारिक लोकांपाशी गेलं का तर त्याचा उपदेश त्याचाच करतात. बघा तुम्ही बघा, संसारिक माणूस आला नाही भाऊ, किती असं हे बांधकाम कसं केलं, रंग कुठून आणला, अमुक त्याच विषय. ते बांधकाम म्हणणार, हे म्हणणार, त्या भानगडी त्याचं लक्ष तिकडच लागतं काय म्हणजे. आणि पुन्हा ते सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात त्याच बसलेल्या आहेत. संसारिक लोकांच्या डोक्यात गोष्टी त्यात खेळायलेल्या. म्हणून संसारिक लोकांपाशी वैराग्य उत्पन्न होतच नाही.
वैराग्य उत्पन्न व्हायला आणि विरक्ताची भूमिका म्हणजे जिथं विरक्त राहतो त्या विरक्ताची संगती आणि विरक्ती भक्ती लक्षात आलं की नाही ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टी संतापाशी वाचतात या सगळ्या गोष्टी विरक्तीनं माळ घातलेली आहे म्हणला महात्म्याला मुक्तीनं माळ घातलेली आहे महात्म्याला ज्ञानानं माळ घातलेली आहे महात्म्याला वैराग्यानं पर्णन केलंय सर्वांनी पर्णन केले त्या महात्म्याचं म्हणून महात्म्याजवळ संताजवळ राहावं आणि संता संगे वसता योग्य ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता लाभ वाथी अत्यंत असा लाभ होतो आणि साधकाला निष्पाप व्हायला असेल तर संत संग हाती लाग वैराग्याचे भाग्य संत संग हाती लाग संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप तोची देव भक्त भेदाभेद नाही जा तुका प्रेमेनाचे गाय गाण्यात विरोणी जाय गाण्यात तुका प्रेमेनाचे गाय आणि गाण्यात विरून जाय पण संत संग हाती लाग मला तो वैराग्याला दिवा म्हणले काय म्हणले वैराग्याला दिवा म्हणले आणि वैराग्यानं निर्मळ माणूस होतो मी कशासाठी सांगायलो की वैराग्य भगवान शंकराला तरला त्या नामानं तरलाय नामस्मरण केलं त्या आणि नामस्मरण केल्यामुळे झालं काय अंतकरण शुद्धी झाली नामाचं कामच ते नाम भगवंताचं नाम आहे ना तुम्हाला निर्मळ करतं निर्मळ भगवंताचं नाम उपकारी आहे नाम घेतलं की नामा बरोबर दरबारी 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 पाप जातात बरं नामस्मरण केल्यावर मन लावून बरं आता चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ होऊ नये हे महत्वाचं आहे नाम तर सगळे घ्यायले हो पण त्याचा उपयोग नाही चित्त नाही नामी मग फुकट जात आहे ना ते चित्त पाहिजे की नाही नामावर महाराज हा आणि चित्त नसल्यावर काय उपयोग आहे आणि चित्त देऊन नाम जर घेतलं तर नामाबरोबर तुमच्या हृदयातलं पाप कमी व्हायला लागते कमी व्हायला लागते कमी व्हायला तुम्ही म्हणतात आम्ही ते इतकं घेतोच बा आमचं गेलं नाही गेलं का नाही बघा ना कमी झालं थोडं थोडं होतंय कमी ते म्हणतात कसं अरे सगळं जायला अरे लय बक्कळ केले तुम्ही लय ढिगारी बक्कळ आहेत ना बरोबर आहे की नाही आमचे ढिगारी तुम्हाला दिसले काय त्या मला वाटतं त्या शिवलामृतात एक आहे नाही ते राजाचं पाप कावळ्याच्या रूपाने गेलं हा हो तेच पण आहे कोणता राजा दारशाह काय कोणता रे माने का दारशाह आहे बरोबर आहे कोणताही नाही भाऊ दशहर काय ते देशाचा त्या राजांनी कळल्या उद्वारकेकडे देशाचं नाव आहे दाशा त्या देशाचा राजा त्याचे पाप काय नाही गेले काय लोकांनी गेले की नाही महाराज आपण बी आता आज आता नामस्मरण हे पहिल्या वर्गात आहेत आपण मला तर पहिल्या वर्गात नाही खरं तर अंगणवाडी बालवाडी नाही अंगणवाडी त्याच्या अलीकडे खाऊसाठी चालले तो हा कसं आहे लेकर का शाळेत चालले चला तिच्या वारीला गेल्यावर तिकडं पंक्तीला जेवायला मिळते 15 दिवस मौज मजा करता येते चला सोहळ्याला बरोबर आहे असेच बघ कळायचं म्हणजे अंगणवाडीचं गिऱ्हाईक आहे नाही काय जाऊ द्या हो अंगणवाडीत का होईना पण उद्या तरी पुढच्या वर्गात नाही पण अंगणवाडीतच राहून टिकून पण एवढं खरं आहे महाराज आपण शाळेत चाललो एक दोन काढायलो काही ना काही अभ्यास होणार आहे आज भगवंताचं नामस्मरण घ्यायलो म्हणजे एकाएकी पाप जाईल सांगू नका अरे हजारो जन्मात आपण तेच करीत आलो पापच करीत आलो आणि त्या पापाची ढिगारी शिल्लक आहे एकाएकी एवढे जात नाहीत म्हणून सगळं पाप जायला वेळ लागते आणि सगळं पाप गेलं समजावं काय पाप गेल्याची काय कुणाचं नाही पालट लावून आपले अवगुण गेले का अंगातले पाप चाललंय गडे आपलं गेले गडे कमीत कमी कमी व्हायले गडे असं वाटावं बरं काय लक्षात आलं का बैल फिरविताने शेजाऱ्याचं जर झाड मोडलं आपल्या बैलाच्या पायानं तर आपल्याला तुडतुड वाटाव नाही वाटाव कसं वाटावं नाही भाऊ
ते घालताय ना आमचे मग त्यानं पटापट मोडलं की आपण बी- पटी. आपण चढल्या वाढवायचं पण कमी करायचं नाही महाराज. उलट त्यानं मोडलं का त्याचं पाप त्याला लागल गळे, पण आपण अन्याय करायचा नाही अशी वृत्ती असावी का नसावी. त्यानं करू द्या काय करायचं. त्यानं धुरा काढला की 2 पटे पाटाभर अर्धा पटा 2 फासा काढू दे, आपल्याला काही कमी पडणार नाही बरं काय. पण त्याच्या नादी लागून भांडणं करण्यात मतलब नाही. असं थोडंसं वागल्यावर जमतंय मला वाटतं. नाही जमत, जमते नाही जमत, मग जमतंय. मग असं जर वाटू लागलं समजाव की म्हणते मला ओळखाव की आपलं पाप थोडं कमी गेलं, कमी झालं. लोकांचं वाटू व्हावं आपली इच्छा राहिली नाही. लोकांचं वाटू व्हावं आपली इच्छा नाही, तर पाप आपलं कमी पाहिले असं म्हणावं. हो, पण आपलं ते नाहीच ना. हे जोपर्यंत आपल्या डोसक्यातले पाप करावे अशी वासना कमी होत नाही तोपर्यंत आपले अवगुण गेले म्हणता येत नाही. आणि अवगुण नाही गेले म्हणजे पाप नाही गेलं. लक्षात आलं की नाही. मग आपण केलेली साधनेचं काय आणखीन फळ मिळालं नाही. पण एवढं खरे, भगवंताचं नामस्मरण उपासना तुम्ही इमानदारीने करू लागलीत ना, हळूहळू हळूहळू पाप असे बघा. हे उपदेश करणारे काय करायचं, असे नकली ते महाराज. हे पाप कमी व्हायला का, तर मनातली वृत्ती संसारातून बाजूला येते, पापातून बाजूला येते, अन्याय करण्यातून बाजूला येते. आणि अन्याय कोणावर करावं असा अंतकरणात राहत नाही. समजून जा आपलं पाप कमी झालं. इतके दिवस आपण भजन पूजन करायलो त्याचा थोडा फायदा झाला. आणि हे पूर्णपणे फायदा नामाचा घेतला असेल तर चंद्रमौळी. कोणी घेतला? चंद्रमौळी. हा पहिला नामधारक चंद्रमौळी आहे. आणि त्या चंद्रमौळीनं फायदा घेतला म्हणून तर नाम जपता चंद्रमौळी तरला. तरला बरं, वाला कोळी तरला, पण चंद्रमौळी सुद्धा तरला, उद्धरला, मुक्त झाला चंद्रमौळी. लक्षात आलं. असं इथं जगद्गुरु तुकोबारायांना म्हणायचे. मला वाटतंय मग तुकाराम महाराज म्हणतात की चंद्रमौळी तरला. त्या अगोदर चंद्रमौळी आपल्यासारखा बद्धच असेल. कसं बद्धच म्हणावं लागेल तरला म्हणल्यावर. हो ना. मग आता थांबा, तरला हे शब्द आहे ना. मग तरला म्हणल्यावर अगोदर ते बुडाला, बुडू लागला. बरोबर आहे ना. कारण काय सापेक्षता आहे. बुडतंय त्या अर्थी तरलं म्हणता येते. बुडलंच नाही तर तरलं म्हणण्याची काय गरज आहे. हो. मग चंद्रमौळी अगोदर बुडत असेल संसार सागरात. हा बुडत असेल का, गुणमाईक आहेत ना. आणि गुणमयी चंद्रमौळी इथला कोणता? गुणमयी. निर्गुण चंद्रमौळी नाही बरं. तुम्ही याची व्याख्या करा. नाही तर मग शिवम शांतम केवलम तुरियम असं पद इथं वापरू नका. इथं पद ते वापरू नका बरं. इथं ते पद वापरलं तिथं काय मुक्त आहे ना. तमोगुणी माझे वितरले म्हणा. हा तमोगुणी गुणमयी गुणात्मक जे चंद्रमौळी तो तारला बरं काय. त्याचं मूळ चंद्रमौळी ते शैव उपासकाचं जे मूळ चंद्रमौळी कोणतं कोणला समजून बोलतात ते सत्यम शिवम असं जे म्हणतात. सत्यम शिवम सुंदरम ते सत्य स्वरूप आहे का. ते सत्य स्वरूप सत्यच आहे, त्रिकाळाबाधी सत्य. आणि त्याच्या नावानं तरला गुणमयी चंद्रमौळी असा अर्थ करा. नाही तर वेगळा अर्थ करीत बसता. कोणाच्या नावानं? सत्य स्वरूप जे चंद्रमौळी खरा जुना बरं काय. म्हणजे निर्गुण ब्रह्म. कोणतं ब्रह्म? शुद्ध ब्रह्म आहे ना. आणि त्या शुद्ध ब्रह्माच्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्त अशा प्रकारचं जे भगवंताचं स्वरूप आहे महादेवाचं, आणि ते महादेवाचं स्वरूप आहे, तर ते त्याच्या नावानं गुणमयी चंद्रमौळी तरला. गुणात्मक. गुणात्मक म्हणजे ज्याला तमोगुणाची उपाधी लागलेली तो तर असं इथं म्हणता येतं. आणि हे खरे आहे आणि निश्चित बरोबर आहे. आणि तेच पंढरपूरला येतो. कोणता? गुणमयी. सगुण साकार झालेलं, पार्वतीची उपाधी लागलेलं, अशा प्रकारचं उपाधियुक्त असल्यामुळं आपल्याला शुद्ध होण्यासाठी कुठे येतं ते? पंढरपूरला येतं. असं म्हणायचं तिथं काकड्यात नामदेवरायासारख्यांना. लक्षात ठेवा. त्यांच्या डोसक्यात काही अद्वैत ज्ञान काही नाही का काय? अरे वा, मोठे ज्ञानी आहेत. आणि ते थोडे ज्ञाते आणि अभेद भक्तीतलेत. पुन्हा नामदेवराय, तुकाराम महाराज हे अद्वैतवादी आहेत. हे सगळे ज्ञानोबराय अद्वैतवादी, तुकाराम महाराज अद्वैतवादी, नामदेवराय अद्वैतवादी, हे एकनाथ महाराज अद्वैतवादी, सगळे हे अद्वैतवादी आहेत. अद्वैतवादी असूनही लक्षात आलं की नाही, ते त्यांच्या डोक्यामध्ये अभेद भक्ती, अभेदता आहे, भेद नाही त्या संतांच्या चित्तामध्ये. म्हणून
भगवान शंकर आणि विष्णू हे त्या बाहेरच्या उपाधियुक्त शरीरानं ते बघत नाहीत, ते स्वरूपानं पाहत. स्वरूपाच्या त्या महादेवात आणि स्वरूपाच्या त्या विष्णूत भेद नाही असं ते म्हणतात. आता गुणमयी म्हणल्यावर भेद आला का? ह्याच्या शंख आहे, ह्याच्याकडे त्रिशूळ आहे, त्याच्याकडे डमरू आहे, ह्याच्याकडे चक्र आहे. हे गुणाच्या उपाधियुक्त जे देव आहेत का त्यांच्यात हे भेद आहे. लक्षात आलं का? यांचं मूळ स्वरूप आहे ना ते निर्गुण निराकार, ते मात्र शुद्ध आहे आणि त्या शुद्ध स्वरूपात कोणता भेद नाही. आणि असा द्वैत वाद अंतकरणात पूर्णपणे भिनलेला आहे, बांधलेला आहे. कोणाच्या? तुकोबारायांसारख्या महात्म्यांच्या. म्हणून आता हे गुणमयी चंद्रमौळी तरला, गुणमयी चंद्रमौळी आणि गुणात आला ईश्वरही तर तो बुडाला, तो सुद्धा आणि म्हणून तर आहे ना महादेव खाली पडलेत आणि ती महाकाळी तुडवायली. आहे का कुठे कुठे चित्र? कुठे? हा त्रिशूळ डमरून हेन तेन आणि खाली पडलेला आहे बुवा. मला वाटतं हरिद्वारचा मठात आहे का जगद्गुरु आश्रमात? आणि जे भगवान शंकर पाळलाय आणि त्याच्यावर देवी नाचायली, गळ्यात मुंडक्याच्या माळा आहेत, बोलसून काढला महादेव. हा आणि बघा ते ती महाकाली आहे, नुसती काली नाही बरं, काली काली महाकाली. हा म्हणजे ती माया कशी आहे? फक्त एवढंच आहे की सापेक्ष व्यापक आहे. म्हणजे ती सगळ्यावर मोठी व्यापक आहे, पण तिच्यावर मोठं व्यापक ब्रह्म आहे ना. तिच्यावर एक पदार्थ फक्त व्यापक, मग तिच्यावर दुसरे पदार्थ कोणी व्यापक नाही. अशी ती महाकाली आहे. आणि अशी महाकाली गुणमयी महादेवाला तुडवायली. कोणाला तुडवायली? गुणमयी महादेवाला. लक्षात घ्या बरं का, वेदांत वेदांत कळला पाहिजे, हे महत्वाचं आहे. म्हणजे गुणमयी महादेव आहे त्याला तुडवायली या. आणि असा गुणमयी महादेव आहे ना तो बुडालेला आहे. त्यावेळेस ती तुडवायली म्हणजे मरणाच्या चक्रात पडलाय ना, त्याला सुद्धा मारायली या. मग असा जन्म मरणाचे फेरे खात असलेला जो भगवान शंकर, लक्षात आलं की नाही? हो, त्यालाच म्हणतात गुणमयी महादेव चंद्रमौळी. आणि तो चंद्रमौळी या पुरुषोत्तमाच्या नावानं तरला, म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या नावानं तरला. असा इथं अर्थ घ्या बरं, असा वेगळा अर्थ घेऊ नका. नाहीतर मग ते शुद्ध स्वरूप म्हणल्यावर महादेव आणि विष्णू एक आहे, दोन्ही एक आहे. हो हो ना, पण एक आहे ते. म्हणजे एकंदरीत काय की नामे तरला वाल्ला कोळी नाही, नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाल्ला कोळी. आता चंद्रमौळी तरला म्हणजे गुणमयी तरला हे विसरू नये. उद्या बघू वाल्ला कोळी तरला, महादेव तरला, वाल्ला कोळी तर. मग महादेव तरले वाल्ला